नमस्कार प्रेक्षकांनो, ANN न्यूज चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज बरेच दिवसानंतर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर सत्यजित कुचर यांशी आपण नेहमीच वेगवेगळ्या आणि एकदम खास विषयांवरती नेहमीच चर्चा करत असतो, वेगवेगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेत असतो आणि असाच एक आज खास विषय आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। आजचा विषय आहे तो म्हणजे PCOD। आपण पाहतोय की स्त्रियांमध्ये अगदी लहानपणापासून त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। अगदी त्यांची पाळी अनियमितता आणि त्याचप्रमाणे पाळी बंद होणे इथपर्यंत आपण त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होताना पाहतोय। अलीकडे ही समस्या खूप जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आणि याचवरती उपचार म्हणून नेमकं काय करायला पाहिजे, काय लक्षणं असतात त्याची, ही सगळी माहिती आज आपण डॉक्टर सत्यजित कुचर यांच्याकडून घेणार आहोत। तर माझ्यासोबत सध्या ते उपस्थित आहेत। सर, तुमचं आमच्या ANN न्यूज चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। थँक्यू सो मच। सर, आपण पाहतोय की खरंच स्त्रियांमध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात आजकाल वाढताना दिसते आणि स्त्रियांमध्ये तशाही बऱ्याचशा काही समस्या असतात, त्याच्यामुळे आपल्या गर्भधारणेवर परिणाम होत असतो। सर, मी डायरेक्टली विषयावरतीच येते कारण आपल्याकडे जास्त वेळ नसतो। तर मला हे सांगा सर, PCOD म्हणजे नेमकं काय असते, नक्की काय आहे PCOD म्हणजे? आपण दोन शब्द ऐकले असतील, PCOD आणि PCOS। हे एका अर्थाने आपण म्हणू शकतो एकाच आजाराचे दोन नाव आहेत किंवा एकाच आजारामध्ये थोडंसं व्हेरिएशन जेव्हा होतं तेव्हा ही दोन नावं वापरावी लागतात। PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। तो आजार जोपर्यंत ओव्हरीजपर्यंत म्हणजे बीज अंडकोशापर्यंत सीमित जोपर्यंत असतो त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज म्हणतो। आणि सिंड्रोम ज्याच्यामध्ये बाकी भरपूरशे सिम्पटम्स आणि बाकी सिस्टम्स जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतात, जेव्हा त्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, हायपर अँड्रोजेनिझम जेव्हा दिसायला लागतं, बीज अंडकोशाच्या बाहेर पण याचा व्याप जेव्हा वाढतो तेव्हा आपण त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतो। बीज अंडकोशापर्यंत ज्याचं व्याप लिमिटेड असतो तेव्हा आपण त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज म्हणतो। सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की हल्ली स्त्रियांमध्ये आणि इव्हन वयात आलेल्या मुलींमध्ये सुद्धा की तरुण मुलींमध्ये सुद्धा मासिक धर्म नियमित नसण्याची समस्या खूप वाढली आहे। त्याची जर प्रमुख कारणं काही बघितली तर स्ट्रेस, थायरॉइड डिसऑर्डर्स आणि PCOD ही फार महत्त्वाची कारणं आहेत। इतर कारणं सुद्धा आहेत जसं वजन वाढ, जसं लठ्ठपणा किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज किंवा ॲनिमिया फार महत्त्वाचं कारण आहे। पण हार्मोनल डिसऑर्डर्स जेव्हा आपण बोलू, एंडोक्राइनोपॅथीज जेव्हा म्हणू, तर तेव्हा या दोन महत्त्वाचे कारणं आहेत, थायरॉइड डिसऑर्डर्स आणि PCOD। जेव्हा आपण लक्षणांविषयी नंतर बोलणारच आहोत पण जेव्हा प्रामुख्याने जर हल्ली याचं प्रमाण फार वाढतं आहे, भारतामध्ये 20 ते 25% स्त्रियांना PCODच 20 ते 25% स्त्रियांमध्ये PCOD आढळून येतो। तर त्यामुळे जर मासिक पाळीची जर नियमित नसेल तर ज्या काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे त्यापैकी PCOD। बाकीचे जे काही लक्षणं जर त्याच्यामध्ये जुडले तर त्याचं डायग्नोसिस करणं इझी होऊन जातं। मासिक पाळी नियमित नसले तर ह्या काही गोष्टी स्ट्रेस, थायरॉइड, PCOD, ओबेसिटी याचा विचार जरूर केला पाहिजे। आणि सर, आपण पाहत असतो की ज्या काही समस्या आपल्याला येत असतात म्हणजे ज्या महिलांमध्ये काही समस्या असतात याच्यासाठी विविध चाचण्या आपल्याला कराव्या लागतात। ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर काही डॉक्टर सांगत असतात की तुम्ही ही चाचणी करा, ती चाचणी करा। तर ही जी समस्या आहे, PCODची जी समस्या आहे, याच्यासाठी कुठल्या वैद्यकीय चाचण्या आपल्याला कराव्या लागतात? वैद्यकीय चाचण्यांच्या पूर्वी आपण लक्षणांवरती येऊया। ज्या PCODच्या किंवा PCOSच्या जे लक्षणं असतात, एक तर सगळ्यात प्रामुख्याने आढळणारं लक्षण म्हणजे मासिक पाळी नियमित नसणे। दुसरी गोष्ट वजन वाढणे, पण वजन न वाढता सुद्धा PCODचं अस्तित्व असू शकतं। म्हणजे स्थूल नसणाऱ्या स्त्रिया आणि मुलींमध्येही PCOD किंवा PCOSचं प्रमाण असू शकतं। लठ्ठपणा असणाऱ्या केसेस जास्त आहेत। सगळ्यात पहिलं
जे प्रामुख्याने आढळणारं लक्षण म्हणजे मासिक पाळी नियमित नसणं, वजन वाढणं, केस डोक्यावरची केस हेअरफॉल होणं, डोक्यावरची केस विरळ होणं, पण चेहऱ्यावरती केस वाढणं, चेहऱ्यावरती मुरूम येणं, ज्याला ॲक्ने पिंपल्स आपण म्हणतो, ते येणं, इन्सुलिन रेझिस्टन्स, अशी जी प्रमुख लक्षणं आहेत. आणि अर्थातच ही लक्षणं ऑब्व्हियसली हार्मोनल लेवल्स आपल्याला बघावे लागतील. हार्मोनल इम्बॅलन्स राहतो PCODच्या केसेसमध्ये. काही फिमेल हार्मोन्स नॉर्मल असतात, काही फिमेल हार्मोन्स कमी किंवा जास्त असतात. मेल हार्मोन्स कधी वाढलेले असतात, तर हार्मोनल लेवल्स आपण चेक करतो. आणि सोनोग्राफी आपण जिथे आपल्याला बीज अंडकोशांवरती सिस्ट आढळतात, जसं नावातच आहे सोनोग्राफी हा फार महत्त्वाचा आपण काय म्हणूया की पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आहे. पण जो रॉटरडॅम डायग्नोस्टिक जो क्रायटेरिया आहे, जर तुम्ही PCOD डायग्नोसिस करण्याकरता हा फार महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. पण ज्या स्त्रियांच्या सोनोग्राफी नॉर्मल आहे पण बाकीची लक्षणं आहेत, त्यासुद्धा PCOSमध्ये मोडू शकतात. त्यामुळे सोनोग्राफी आणि हार्मोनल लेवल्स या महत्त्वाच्या चाचण्या आहेत. आणि सर, आता ज्या महिला असतात ज्यांना PCODची समस्या आहे किंवा त्यांची पाळी अनियमित आहे, कुठेतरी थांबलेली आहे, तर सर या महिलांनी याच्यासाठी म्हणजे ही समस्या न हो आपल्याला, तर यासाठी कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल करावेत? तुम्ही जीवनशैलीबद्दल बोललात. PCOS आणि PCODचं कारणच जीवनशैली म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो. त्याच्याकरता आपण काय खबरदारी घेतली पाहिजे याच्याकरता PCODच्या कारणांवर आपल्याला यावं लागेल. एकतर हे हेरिडेटरी आहे. बहुतांश अनेक केसेसमध्ये असं आढळून आलं की ते अनुवंशिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये इन्सुलिन लेवल्स हाय असतात, अँड्रोजन लेवल्स हाय असतात, किंवा क्रॉनिक इन्फ्लेमेशन असतं या हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे. आणि अनहेल्दी लाईफस्टाईल फार महत्त्वाचं कारण. लठ्ठपणा आणि PCOD फार असं हिंदीमध्ये जसं म्हणतात ना, चोली दामन का साथ है. तुम्ही लठ्ठ आहात म्हणून तुम्हाला PCOD होऊ शकतो. पर्यायाने PCOD झाला म्हणून लठ्ठपणा वाढू शकतो. आजकाल आपण बघतो की व्यायामाचा अभाव. 2-3 पिढ्यांआधी जितकं शारीरिक श्रम व्हायचं तितकं हल्लीची पिढी, आधीची एक पिढी तितकं शारीरिक श्रम नाही करत. शारीरिक श्रम कमी आहे पण आपलं खाणं त्या अनुरूप नाही आहे, त्यातल्या त्यात जंक फूड, फास्ट फूड. त्यामुळे भरपूरशी आपली लाईफस्टाईल अशी आहे की जिथे आपण लठ्ठपणाकडे वाटचाल होऊ शकेल. आणि खूप जागरण करणं, मग ते स्टुडंट, मग ते विद्यार्थी असो, वर्किंग क्लास असो, सगळ्यांकडे एक्सक्यूज आहे की आम्हाला दिवसभर स्वतःकरता वेळ मिळत नाही. विद्यार्थी म्हणतात आमचे क्लासेस 8 ते 10 तास चालतात, मग आम्ही सेल्फ स्टडी कधी करायचं, मग ते जागरण करतात. मग वर्किंग क्लास म्हणतो आमचं कामामध्ये इतका टाईम जातो, फॅमिलीला टाईम दिल्यानंतर स्वतःसाठी काय, मग रात्री 11, 1, 2 वाजेपर्यंत वेब सिरीज चालतात. खूप अनहेल्दी लाईफस्टाईल फार महत्त्वाचं कारण आहे. आणि ज्या गोष्टी आपण बदलू नाही शकत, जसे हेरिडेटरी, अनहेल्दी लाईफस्टाईल फार महत्त्वाचं कारण आहे जे आपण बघतो आहे. तर हेल्दी लाईफ, ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं, व्यायाम करणं. आपण जसं बघितलं की इवन फक्त PCOD किंवा PCOS किंवा थायरॉइडच नाही, की फक्त लठ्ठपणा ज्याचा संबंध थायरॉइड आणि PCODशी नाही, हा लठ्ठपणासुद्धा पाळीची मासिक पाळी नियमित नसणे याचं पण कारण ठरू शकतो. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, जर लठ्ठ ओव्हरवेट किंवा ओबीस असाल तर वेट कमी करणं, वेट जास्त नसेल तर कंट्रोलमध्ये ठेवणं. आणि जे साधे सोपे सूत्र जे अनेक वर्षांपासून चालत आलेले आहेत, की जसं वेळेवर झोप घेणं, नियमित व्यायाम करणं, भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं, एक मी म्हणतो डिजिटल डिटॉक्स, एकाच्या मानसिक आरोग्यासाठी मी तर म्हणतो की भरपूरसा जो सोशल मीडियावरचा कंटेंट असतो तो रुलिंग पार्टी विरुद्ध काही, अपोजिंग पार्टी विरुद्ध काही धर्माची राजनीती, असे खूप काही त्याच्यामध्ये असतं. मी तर म्हणतो काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. स्ट्रेस सगळ्या प्रकारचा, पर्सनल स्ट्रेस असो आणि पर्सनल असो की वर्कप्लेसमधला स्ट्रेस असो, त्याच्याशी आपल्याला कोपअप करता आलं पाहिजे. प्रत्येकाला स्ट्रेस आहे. एका विशिष्ट वयानंतर लाईफ खूप डिमांडिंग वाटायला लागतं. मग ते विद्यार्थ्यापासून तर म्हाताऱ्या
म्हणजे म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत स्ट्रेस आहे. तर स्ट्रेस आपण कोण्या पद्धतीने सांभाळतो, हाताळतो, कोण्या पद्धतीने पेलवायला शिकतो, याचा फार संबंध निरनिराळ्या आजारांशी आहे. तर त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट आली पाहिजे. साधे सोपे जे हेल्दी लाईफस्टाईलचे रूल्स आहेत, जे अनंत काळापासून चालत आलेले आहेत, ते युनिव्हर्सल ट्रूथ सारखे नेहमीपर्यंत राहणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की चांगली झोप, बॅलन्स डाएट, पौष्टिक आहार, बाहेरचं कमी खाणे, ओकेजनली खायला कोणाला मनाई नाही आहे, कारण की नियमित व्यायाम, पाणी भरपूर पिणे, फ्रूट सलाद खाणे, इम्युनिटी बूस्टिंग फूड्स खाणे, या साध्या सोप्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण PCOD अवॉइड करू शकतो. आणि PCOD झाल्यावरही हे नियम पाळणं तितकंच गरजेचं आहे. खरं तर सर आता आपली जी जीवनशैली आहे ती खूप व्यस्त झालेली आहे. माणूस हा खूप व्यस्त झालेला आहे त्याच्या कामामध्ये, सगळी कामे त्याच्या मागे लागलेली आहेत आणि याचसोबत त्याच्या मागे अनेक आजार लागलेले आहेत, अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. तर PCOD ही तर समस्या आहेच, याविषयी तर आपण बोलतोच आहे. त्याचबरोबर वंध्यत्व पण एक समस्या आहे स्त्रियांमध्ये. आपण ज्याबद्दल बोलतो आहे PCOD, तर या समस्येमध्ये गर्भधारणेवर पण परिणाम होत असतो. तर नेमका काय परिणाम होतो गर्भधारणेवर, गर्भधारणा का नाही राहत, याबद्दल थोडंसं सांगाल? राईट. जे आपण वंध्यत्व म्हणतो, इन्फर्टिलिटी, त्याची जर महत्त्वाची कारणं आजच्या तारखेला जर शोधली तर फार महत्त्वाच्या कारणांपैकी PCOD आढळेल. आणि PCODमुळे वंध्यत्व का येतं याच्यासाठी आपल्याला थोडंसं नॉर्मल जी मेन्स्ट्रुअल सायकल असते, जो नॉर्मल जो मासिक धर्म असतो, काय होतं एरवी की बीज अंडकोशातनं अंड निघतं, मोठं होतं, फुटतं, आणि बीजवाहिनी, जे स्त्री बीज जे वाहक नलिका, ज्याला फॅलोपियन ट्यूब आपण म्हणतो, ओव्हरीमधनं एग रिलीज होतं, ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं. हे नॉर्मली होत असतं. पण PCODमध्ये नेमकं काय होतं की ते पूर्णसं परिपक्व नसलेलं स्त्री बीज ते रिलीज होतं आणि ते बीजवाहिनीमध्ये न येता ते ओव्हरीमध्ये, ते बीज अंडकोशामध्येच राहतं आणि त्याच्या सिस्ट बनतात. आणि हार्मोनल इम्बॅलन्स मुळे त्या सिस्टमध्ये कधी पाणी भरणं, त्या सिस्टची वाढ होणं, जी गोष्ट त्याच्या एक व्यक्ती त्याच्या प्रवासाला निघाला आहे पण जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलाच नाही, तर बीज अंडकोशातनं अंड निघालं पण जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलंच नाही आणि तेही अपरिपक्व अवस्थेत अर्ध्या वाटेत थांबलं, तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याच्यामुळे वंध्यत्व येतं आणि याच्यामुळे गर्भधारणा करणं मुश्किल होऊन जातं. आणि PCODच्या स्त्रियांना गर्भधारणा झाली तरीही प्रीटर्म बेबी होणं किंवा मग मिसकॅरिएज होणं किंवा मग प्रेग्नन्सीच्या दरम्यान BP वाढणं, प्रेग्नन्सीच्या दरम्यान ज्याला जेस्टेशनल डायबिटीस किंवा जेस्टेशनल हायपरटेन्शन आपण म्हणतो, तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात गर्भधारणेशी रिलेटेड. आणि सर आता आपण पाहतोय की PCOD ही जी समस्या आहे गर्भधारणेवरती, तर त्याचा परिणाम होतोच आहे. पण सर गर्भधारणा राहण्यासाठी आपण कुठले उपचार करायला पाहिजे? PCOD ही समस्या ज्या महिलांना आहे, कारण प्रत्येकी 5 मधील एका महिलेला हा प्रॉब्लेम असतोच, आपण ऐकत आलो आणि अलीकडे याचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतोय. तर गर्भधारणा राहण्यासाठी कुठले उपचार करायला पाहिजे आपण? जी सर्वप्रथम जे तुम्ही म्हणालात की 5 पैकी एका स्त्रीला असतो, किंवा त्याच्यापेक्षा आपण जर म्हटलं की ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ती म्हणतं की 20 ते 25% भारतीय स्त्रियांना आहे, किंवा असंही काही स्टॅटिस्टिक्स वाचले जातात की 1/3 जगातल्या 1/3 स्त्रियांना PCOD आहे. म्हणजे दर तिसऱ्या स्त्रीला PCOD आहे असं म्हणण्यात म्हणजे काही एक्झॅजरेशन नसेल, किंवा जसं तुम्ही म्हणालात की दर 5व्या स्त्रीला किंवा दर 4थ्या स्त्रीला PCOD आहे हे म्हणणं ही काही गैर नसेल, त्याच्यातही काही एक्झॅजरेशन नाही आहे. ज्या यांना डायग्नोसिस झालं आहे त्यांनी काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल कुठल्याही आजाराला घाबरून न जाता त्याची जी योग्य मॅनेजमेंट जी आहे, काय आहे की वेगवेगळ्या, जसं आपण म्हटलं की तरुण मुलींमध्ये पण PCOD आढळतो, लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये किंवा लग्नाच्या वयात आलेल्या मुलींमध्ये, या सगळ्या वयोगटांमध्ये PCOD आढळतो. ज्या मुलींना 16, 17, 18 या वयात पण मुलींना PCOS डायग्नोज होतो. अर्थात आपल्याकडे खूप वेळ आहे हा आजार
हे करायला, पण त्यांची समस्या वेगळी असते, कारण की वजन वाढणं, चेहऱ्यावरती केस येणं, डोक्यावरची केस गळणं, त्यांना जे अपिअरन्स ज्या विशेषतः स्वतःच्या मी कशी दिसते, जे स्त्रियांमध्ये नॅचरलीच ते जास्त असतं त्याला त्याचा कन्सर्न, त्यातल्या त्यात कुठल्या आजारामुळे जर अशा पद्धतीचे व्यंग तर नाही म्हणू आपण, विद्रूप पण नाही म्हणू, पण ज्याच्यावर तुमचं दिसणं अफेक्ट होत असेल कोणा पद्धतीने, तर काही लोक खूप एन्झायटी, डिप्रेशन, स्वतःला ते एक्सेप्ट नाही करू शकत, मग मी बारीक होईल कशी, मग जेवणच कमी करून टाकते, म्हणजे चुकीच्या पद्धतीने डायटिंग, चुकीच्या पद्धतीने जेवण कमी करणं ही ते करतात. आणि स्त्रियां आणि ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे, ज्यांना गर्भधारणा राहिली पाहिजे असं, तर जसं आपण बोललो की याचा फार जवळचा संबंध आहे तुमच्या लठ्ठपणाशी. तर लठ्ठपणामध्ये जर मोडत असाल, ओव्हरवेट किंवा ओबीस असाल, तर अर्थातच वजन कमी करायचं आहे. वजन कमी केल्याने हार्मोनल बॅलन्स एका प्रमाणामध्ये रिस्टोर होतो. तुमच्या सायकल्स, तुमच्या मासिक धर्मामध्ये एक नियमित, मासिक पाळीमध्ये एक आपण काय म्हणू नियमितता येतं. हार्मोनल लेवल्स ज्या बिघडलेल्या आहेत त्या अर्थात योगा आणि बाकी मेडिटेशन टेक्निक्स, बाकी रिलॅक्सेशन टेक्निक्स, या सगळ्या गोष्टींची मदत होते. मॉडर्न मेडिसिन म्हणा, ॲलोपॅथी म्हणा, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सगळ्यामध्ये या या सगळ्या पॅथीजमध्ये PCOD रिलेटेड काही ना काही उपचार डेफिनेटली आहे. जेव्हाही तुम्हाला ही लक्षणं आढळली तर लवकरात लवकर आपल्या गायनेकॉलॉजिस्टला, आपल्या फॅमिली फिजिशियनला, आपल्या होमिओपॅथला लवकरात लवकर भेटा, कारण की लवकरात लवकर PCODची ट्रीटमेंट सुरू करणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण त्याचे पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. फक्त गर्भधारणेशी संबंधित नाही, पण बाकीचे पण काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणून त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. फार महत्त्वाचा जो ट्रीटमेंट प्लॅनचा जो भाग असेल, एक तर वजन कमी करणं, दुसरं तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो बॅलन्स कशा पद्धतीने, तर अर्थातच वजन कमी करणं एक त्याला फार महत्त्वाचं. ॲलोपॅथीमध्ये त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे हे करण्याची. होमिओपॅथीमध्ये जर आपण बघितलं तर आपण फक्त PCOD, फक्त ओव्हरीज किंवा त्या सिस्टम्सला न बघून आपण त्या पूर्ण व्यक्तीला कन्सिडर करतो. त्या व्यक्ती, आणि विशेषतः आपण बघतोय की स्ट्रेस हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आजच्या काळामध्ये अनेक आजारांचं. त्याच्या PCOD सुद्धा त्याला काही अपवाद नाही आहे. तर त्या व्यक्तीचा काय वैयक्तिक स्ट्रेस आहे आणि ती व्यक्ती त्याला कोणा पद्धतीने रिॲक्ट करते आहे याचा बारीकाईने जो विचार, याच्याही व्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम्सला तो कशा पद्धतीने सामोरा जातो आहे किंवा पळवाट काढतो आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार, त्याच्या सर्कमस्टान्सेसचा विचार करून, त्याच्या वर्क प्लेस, त्याच्या फॅमिली प्लेस, त्याच्या डोमेस्टिक सर्कमस्टान्सेसचा विचार करून ही सगळी ट्रीटमेंट केली जाते. त्या अर्थाने तर होमिओपॅथी फार चांगली पॅथी ठरू शकेल PCOD करता. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जी ॲलोपॅथीची, मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट चालू आहे त्याला पूरकच ही ट्रीटमेंट ठरेल. भरपूर लोक विचारतात ॲलोपॅथी सुरू असताना होमिओपॅथी घेऊ शकतो का? निश्चितपणे घेऊ शकतो. ॲलोपॅथीने होमिओपॅथीमध्ये काही अडथळा येणार नाही, होमिओपॅथीमुळे ॲलोपॅथीमध्ये सुद्धा काही अडथळा येणार नाही. एक दुसऱ्याला पूरक म्हणूनच त्या काम करतील, कारण की त्या आजारावर करताच आपण दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी करणं. दुसरी गोष्ट रिलॅक्सेशन टेक्निक्स, कारण की स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळे PCOD होतो आणि PCODमुळे अजून स्ट्रेस वाढू शकतो, कारण आपण त्याची कॉम्प्लिकेशन्स मी स्वतःच सांगतो आहे, इतर आपण ऐकत असतो, कारण की गर्भधारणाला जो प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे अजून जास्त एन्झायटी वाढू शकते. तर वजन कमी करणं, स्ट्रेस आपण कोण्या पद्धतीने कंट्रोल करतो हे महत्त्वाचा भाग आहे. डाएट हा फार महत्त्वाचा भाग आहे. डाएटमध्ये काही चेंजेस करणं महत्त्वाचा भाग आहे. भरपूरसे पेशंट्स येतात, आम्हाला वेट लॉस करायचं, मी त्यांना सांगत असतो 1/3 रोल औषधाचा आहे, 1/3 तुमच्या डाएट चेंजेसचा आहे आणि 1/3 जो आहे तो एक्सरसाइजचा आहे. तर डाएटमध्ये आपण फास्ट फूड, जंक फूड, ऑइली फूड हे कमीत कमी करावं. मैद्यासारख्या गोष्टी पूर्णपणे बंद करता आल्या तर अतिउत्तम. ब्रेड वगैरे खावीशी झालीच तर ब्राऊन ब्रेड ही व्हाईट ब्रेडच आहे, फक्त ब्राऊन आहे. होल व्हीट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड खावी. व्हाईट राईसच्या ऐवजी ब्राऊन राईस पोहा, ओट्स,
किंवा काही पारंपरिक गोष्टी ज्या आपल्या आहेत, जसं जवस किंवा मेथी दाणा किंवा दालचिनी यांचा फार चांगला उपयोग वेट कंट्रोलमध्ये पण होतो आणि PCODवर पण फार चांगलं इफेक्टिव्ह हे साधं डाएट आहे. त्यामुळे व्यायाम, डाएट, तुमचं स्ट्रेस तुम्ही कोणत्या पद्धतीने कोपअप करता आणि जी पॅथी तुम्ही स्वतःकरता निवडली आहे त्या पॅथीनुसार जे उपचार असतील त्याला पूर्णपणे सहाय्य करणं, हे असं जर केलं तर PCOD फार काही कठीण आजार राहणार नाही ट्रीट करण्याकरता. सांगायचं तात्पर्य हेच की जसं स्ट्रेसमुळे PCOD होतं, PCODमुळे अजून स्ट्रेस येतो, तर स्ट्रेसशी आपण कोणत्या पद्धतीने कोप करतो हे फार महत्त्वाचं आहे. अगदी सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे आणि नेहमीच तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती आम्हाला मार्गदर्शन करत असता. सर, एक लास्ट आणि एक खास प्रश्न, जसं की सर्वांना माहितीच आहे तुम्ही एक होमिओपॅथी तज्ज्ञ आहात. सर, आपण ज्या विषयावरती आज बोलत आहोत PCOD, तर या विषयामध्ये होमिओपॅथीचा नेमका काय रोल आहे याबद्दलही थोडंसं सांगाल. जसं मागच्या प्रश्नामध्ये थोडासा भाग जो आहे त्याच्यावर मी बोललोच आहे आणि विशेषतः जे सगळे होमिओपॅथ्सकडनं तुम्ही नेहमी ऐकाल की आम्ही आजारावर फोकस न करता आम्ही त्या व्यक्तीवर फोकस करतो. त्या आजाराला बरं करणं तर एक पद्धत झाली, पण आजारी व्यक्तीवर उपचार करणं हे अजून जास्त इफेक्टिव्ह मेथड आहे. तर आम्ही त्या अख्ख्या व्यक्तीला आम्ही लक्षात घेतो. जसं त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहे, झोपण्याच्या सवयी काय आहे, स्वभाव कसा आहे, तो आजारी नसताना आणि आजारी असताना कोण्या पद्धतीने वागतो, स्वभाव कसा आहे, त्याचं सोशल सर्कल कसं आहे, फॅमिली लाईफ कशी आहे, काही स्ट्रेस आहे का, त्यांची प्रोफेशनल लाईफमध्ये काही स्ट्रेस आहे का, जो स्ट्रेस आपण म्हणतो त्याचा उगम कुठून आहे, हार्मोनल इम्बॅलन्सच्या मागे पण स्ट्रेस आहे तर त्याचा उगम कुठून आहे, ही अनहेल्दी लाईफस्टाईल आहे तर अनहेल्दी लाईफस्टाईल पण कोण्या पद्धतीने तो जगतो आहे, या सगळ्याचं आपण काय म्हणूया की लक्षात घेतल्या जातात या सगळ्या गोष्टी. त्यामुळे खूप अशी व्यापक, ज्याला हॉलिस्टिक, इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मेथड ऑफ ट्रीटमेंट होमिओपॅथीला आपण म्हणूया, तर हे सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आणि जसं मी सांगितलं की स्ट्रेस मुळे PCOD होतो, PCOD झाल्यावर आपण पुन्हा स्ट्रेस घेतो. जसं आपण म्हणतो की डायबिटीसमुळे हायपरटेन्शन आणि BP वाढतं, हायपरटेन्शन होतं, डायबिटीस होतं आणि डायबिटीससारखा आजार झाल्यावर आपल्याला अजून टेन्शन येतं. तर आपण स्ट्रेसला कोण्या पद्धतीने आपण हँडल करतो हे महत्त्वाचं आहे. तर होमिओपॅथीमध्ये या सगळ्या याच्यासोबत येणाऱ्या ज्या मानसिक लक्षणं, तुमच्या मानसिकतेमध्ये जे चेंजेस होतात त्या अनुषंगाने सुद्धा औषधं दिली जातात. त्याचा पण फार या लक्षणांना फार महत्त्व दिलं जातं होमिओपॅथीमध्ये. जेव्हा मी म्हटलं की आजाराला कन्सिडर न करता आजारी व्यक्तीलाच कन्सिडर करतो तर सगळंच आलं, तर त्या अर्थाने खूप व्यापक अशी ही पॅथी आहे. आणि जसं मी आधी पण बोललो की अजून एक फार चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या कुठलीही ट्रीटमेंट पद्धती तुम्ही जर स्वतःकरता चूज केली, आयुर्वेद असेल, युनानी असेल किंवा मॉडर्न मेडिसिन आहे, तर याच्यासोबत याला पूरक म्हणूनच होमिओपॅथी ठरेल. तर त्यामुळे खूप चांगला ट्रीटमेंट ऑप्शन आहे तुमच्याकरता. आणि बाकीचे उपाय होमिओपॅथी औषधासोबत जी सगळी उपाय सांगितली, जसं वेट कंट्रोल करणं, स्ट्रेस, डाएट, एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. ह्या सगळ्या गोष्टी आपसामध्ये एक दुसऱ्याला पूरक म्हणून काम करतील. आणि PCOD शी झुंज जी आहे, कारण त्याचं प्रमाण वाढतं आहे. आणि ज्या काळी ट्युबरक्युलोसिस फार मोठा आजार समजला जायचा, अनेक आजार फार मोठी समजली जायची, काही वर्षानंतर PCOD पण आपल्याला कदाचित तेवढा मोठा किंवा तेवढा गंभीर आजार वाटणार नाही. हे जरी मी सांगतोय, पण तरी PCODची लक्षणं आढळल्यास आपल्या गायनेकॉलॉजिस्टला, आपल्या फॅमिली फिजिशियनला, आपल्या होमिओपॅथला लवकरात लवकर भेटा. कारण PCOD डिटेक्ट झाल्या किंवा PCODची सारखी काही लक्षणं आढळल्यास त्याच्यावर उपचार करणं गरजेचं, उपचार करणं गरजेचं याकरता, कारण की जर तुम्ही PCOD निग्लेक्ट केलं, जर त्याच्याकडे व्यवस्थित औषधोपचार आणि बाकीच्या गोष्टी नाही फॉलो केल्या, तर पुढे चालून तुम्हाला डायबिटीस, काही हार्टच्या समस्या, काही तुम्हाला जसं आपण बघितलं इन्फर्टिलिटी, वंध्यत्व, काही गर्भधारणे रिलेटेड समस्या, एन्झायटी, डिप्रेशन आणि विशेषतः एंडोमेट्रियल कॅन्सर, जो गर्भाशयाच्या आतली लेअर असते त्याचा कॅन्सर होऊ शकतो. अजूनही काही त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहे, पण ही फार महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे की अनट्रीटेड PCOD ओव्हर अ
प्रोलॉंग पिरियड ऑफ टाईम कॅन लीड टू एंडोमेट्रियल कॅन्सर. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याची खबरदारी बाळगली पाहिजे. नक्कीच, अगदी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सर तुम्ही यावेळेस आम्हाला केलेले आहेत आणि स्त्रियांच्या या समस्येबद्दलही खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही यावेळेस केलेलं आहे. सर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि ANN न्यूज नेटवर्कला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मला नेहमी आवडतं कारण की असे पद्धतीचे उपक्रम जे जनजागृती करतात आणि फार छान वाटतं अशा विषयांवर बोलायला. त्यामुळे तुमचं पण खूप आभारी आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तर आपण बघितलेलं आहे डॉक्टर सत्यजित कुचर सरांनी आपल्याला किती छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी PCODची जी समस्या आहे त्याची लक्षणे, त्याची कारणे आणि याच्यावर नेमके उपचार म्हणून काय करायला पाहिजे, होमिओपॅथीमध्ये याचा काय रोल आहे, ही सगळी चर्चा आज आपण केली आहे. पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा या सरांच्या भेटीला येणारच आहोत. डॉक्टर सत्यजित कुचर सर पुन्हा एकदा एका नवीन विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. तोपर्यंत बघत राहा ANN न्यूज नेटवर्क. धन्यवाद.